समर्थ बॉयज 14-32 विरुद्ध मोरेगाव चॅलेंजर. सलामीची जोडी सज्ज होते मोरेगाव चॅलेंजरची. सोनू आणि आफ्ताबची सलामीची जोडी. या जोडीने या मैदानावरती खेळताना आपल्या संघाला चॅम्पियन ठरवलं होतं. हीच ती जोडी आणि त्याचा विचार केला तर आफ्ताब मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता या मैदानावरती खेळताना. आयएकुरा प्रीमियर लीगचे विनर चॅम्पियन संघ मोरेगाव चॅलेंजर्स विरुद्ध समर्थ बॉयज 14-32. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर कार्यसम्राट नगरसेवक चषक स्वतःच्या घरच्या मैदानावरती खेळताना अशा प्रकारे बॅकफुटला गेला होता संघ की पूर्णपणे 5 पराभूत स्वीकार करावा लागली. तदनंतरचा हा कमबॅक होता कारण की कालच्या दिवशी क्वालिफायच्या दिवशी 4 विजय घेऊन संघ पहिला क्वालिफाय ठरला होता मोरेगाव चॅलेंजर. आमचे ऑफिशियल अंपायर रोहन टेलर, विवेक पाटील सर रेडी. सामन्याला सुरुवात. पाटील नेटवर्कची टीम रेडी, डीजे मास्टर रेडी, सर्व काही रेडी, सर्व प्रेक्षक वर्ग रेडी. पहिली टॉप 8च्या दिशेने साईमाऊली क्रिकेट क्लब आयोजित गुरव काका व कासरुंग बाबा स्मृती चषक बिग 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 फाईट मैदानाच्या आतमध्ये टॉप 8चा पहिला सामना मोरेगाव चॅलेंजर विरुद्ध समर्थ बॉयज 14-32. इथून कोणताही संघ जिंकला टाळ्या दोन्ही डगआउट मध्ये असतील कारण की दोघांचं जे प्रेमचं कनेक्शन आहे समर्थ बॉयज 14-32 आणि मोरेगाव चॅलेंजर एक मैत्रीपूर्व नातं या दोन्ही संघांमध्ये आहे. एक मोठा सामना आपल्या भेटीस येतोय. समर्थ बॉयज 14-32 विरुद्ध मोरेगाव चॅलेंजर्स. आमचे ऑफिशियल अंपायर रेडी आणि साईमाऊलीच्या कमिटी मेंबर सर्वांना विनंती असेल प्लीज बाउंड्रीवर राहा, चेंडूवरती लक्ष ठेवा. बॉल लगेच बाहेर गेला तर सो प्लीज मॅच बॉल द्यायचा. जर का पहिल्या षटकामध्ये बॉल हरवला तर नवीन बॉल, भले तो शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सुद्धा का नसो, पण पहिल्या षटकात बॉल हरवला तर नवीन बॉल घेतला जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. बघा नावं सांगायला आले, एक गोष्टी लक्षात ठेवा, तुम्ही ज्या लेग स्टेजला नावं दिलेली तीच नावं द्या. नंतरला म्हणजे एखाद्याचं दुसऱ्याचं पॅट नेम देण्याच्या आधी मिस्टेक होऊ शकते. सो जी लेग स्टेजला नावं दिलेली तीच. सोनू अँड आफ्ताबची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. येस येस ऑफिशियल अंपायर लेट्स प्लेचा इशारा. पहिली बिग फाईट बिग मॅच साईमाऊली क्रिकेट क्लब आयोजित गुरव काका व कासरुंग बाबा स्मृती चषक टॉप 8च्या दिशेने पहिला चेंडूला सन्मान आणि सिंगल वरती दोन्ही संघाच्या डगआउट मधून टाळ्या. सिंगल रन आले पण या सिंगलला अशा प्रकारे एन्जॉय केले जाते की दोन्ही संघाच्या डगआउट मधून टाळ्या वाजतायत. एक चेंडू एक धाव. सिंगलला जास्त महत्व दिलं जाईल मैदानाच्या आतमध्ये खेळताना. सोडचा कॉल यष्टीरक्षक. येस अंपायरचा इशारा नोचा. नो नंतर फक्त सिंगल धाव. ऍड वर्गामध्ये एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 2. फुलटा चेंडू ऑफ साइडला फटका चांगला. चेंडूला फील्ड केले दोन्ही हाताने चेंडू अडवला गेला. सिंगल आले. क्षेत्र रक्षणाचा दर्जा अशा प्रकारे समर्थ बॉयज 14-32 संघ ठेवतो. येणारे 22 चेंडू सर्व काही लेखाजिगा मॉसचा किती धावाचा ओमान सेट केला जाईल सर्व काही. सिंगल 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 4 धावा. कशा प्रकारे विचार केला तर एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसले 9च्या रूपात. हलक्या हाताने चेंडूला डिफेन्स करून ऑफ साइडला घेऊन काढलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 5. सिंगलला जास्त महत्व दिलं जाईल कारण की एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऑलरेडी ऍड आहे. 4 चेंडू 5 धावा. ऑफ साइडला ड्राइव्ह केलाय. चेंडू जात होता सीमारेषा बाहेर पण तिथे क्षेत्ररक्षण बघा चुकीच्या साइडला लेफ्ट साइडला डाय मारली आणि चेंडू हाताने आतमध्ये लागले. क्षेत्ररक्षणाला सन्मान केला जाते. मोरेगाव चॅलेंजरच्या डगआउट मधून सुद्धा या फिल्डिंगसाठी टाळ्या वाजवल्या जातात. ते निश्चितच जसा उल्लेख केला होता की सिंगलला सुद्धा टाळ्या वाजवल्या जातील. क्षेत्ररक्षणाचा दर्जा समर्थ बॉयज 14-32 संघ कशा प्रकारे ठेवतो सर्व काही मॅच मध्ये ऑब्झर्व केलं जाईल. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 6 रन ऑन बोर्ड. 6 धावा लगावल्या गेल्यात.
सिंगल सिंगलला जास्त महत्व. बघा चांगला फटका, ड्राईव्हचा फटका चांगला होता, पण कशा प्रकारे फील्ड केले ही गोष्टी इम्पॉर्टंट असतात सर्व काही मैदानाच्या आतमध्ये खेळताना. फुलटा चेंडू स्टेटच्या दिशेने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं. षटकाची समाप्ती. धावफलकारांची धावा 6. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजे ला. चला है जश्न चलेगा, ये हो टगर वो हो टगर मैं न रुकेगा. आइला रे आइला आत्तीचा माइला, आइला रे आइला आत्तीचा माइला. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा, बैंड बजा है बैंड बजेगा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 6. सुरेख 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 स्टॉपा पडल्यानंतर चेंडूला आतमध्ये आणले, ऑन साइडला सिंगल. 7 धावा धावफलकारांनी लगावल्या गेल्यात. उलटा चेंडू ऑन साइडला, गौरीशच्या चेंडू शरीराचा वेध घेऊन अडला गेला. एक सिंगलने धावफलक पुढे सरकला. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 8. सिंगल सिंगल जास्त महत्व. एखादा मोठा फटका आला तर धावफलक जलद गतीने वाढू शकते, पण मोठा फटका येण्याच्या आधी क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुद्धा आपण पाहतोय. सुरेख 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 टप्पा, चांगला टप्पा, चांगला चेंडू. त्या चांगल्या चेंडूला आफ्ताबला सुद्धा माहिती आहे की सन्मान द्यायचा आहे, सन्मान दिला गेला. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 9 रन ऑन बोर्ड, 9 धावा. सुरेख गोलवा टप्प्याला चेंडू, यष्टी रक्षक. हो हो सुरेख सुरेख ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह. फेकी झाले. बघा चेंडूला पकडणं, तदनंतर बघणं कोणत्या हँड वरती चेंडूला थ्रो केलं जाते, या गोष्टी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. कारण की जर का वरच्या हँड वरती डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न असता ते ओव्हर थ्रोची रन सुद्धा आली असती, पण आधी पाहिलं नंतरला फेकी खालच्या हँड वरती केली. आणि की ह्या गोष्टी सुद्धा म्हणूया की सोनूच्या बॅटला चेंडू, सोनू स्ट्राईक हँड वरती होता, त्यानंतर खालच्या हँड वरती पोचायला किती वेळ लागेल, या सर्व गोष्टी काही सेकंदामध्ये माइंड मध्ये कॅल्क्युलेट करणं. हलक्या हाताने चेंडूला घेऊन काढलं. बघा चांगला चेंडूला पूर्णपणे सन्मान दिला जाईल. 5 चेंडूचे आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 10. 10 रन ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकार लगावल्या गेल्यात. 10. ऑन साइडला गौरीशच्या हातामध्ये फेकी वेगवान. थोडीशी फंबल, थोडीशी घाई झाली. षटकाची समाप्ती. धावफलकाची धावा 11. 11. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा असेल. दोन्ही संघ तुम्ही सुद्धा रेडी राहायचे आहे. वरदविनायक स्पोर्ट्स क्लब विरुद्ध BV एकलव्य. दोन्ही संघाच्या कर्णधारांना प्रथम पुकार. घेऊया बेग, ऐकूया डीजेला. थँक यू. चेक. हॅलो चेक. पियुषचा पहिलाच फुलटा चेंडू ऑफ साइडला, फटका चांगला. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगला. चेंडूला कलेक्ट केले. बघा सिंगल वर सुद्धा बॉक्स क्रिकेट मध्ये टाळ्या वाजवल्या जातात. की बघा सिंगलने धावफलक चालू राहते, स्ट्राईक रोटेशन चालू जाते. बॉक्स क्रिकेट मध्ये जेव्हा मैदानाच्या आतमध्ये घेताना सिंगलने एनर्जी लेवल सुद्धा वाढली जाते. बॅकफुटर ऑफ साइडला पुन्हा एकदा त्याच दिशेने तो क्षेत्ररक्षक सुद्धा सांगतोय की चालेल माझ्या दिशेने मारा, माझं क्षेत्ररक्षण सुद्धा त्या दर्जाचं आहे. चेंडूला अडवलं जाते. 2 चेंडू 13 धावा.
ऑफ साईडला हलक्या हाताने फक्त त्या क्षेत्ररक्षणाला का निवडले ही गोष्ट सुद्धा पाहावी लागेल, कारण की लगातार त्याच दिशेने त्याच क्षेत्ररक्षकाकडे 3 चेंडू मारले गेले. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 1-4-14 14 धावा धावफलका दिला गावला गेल्या. फुल टॉस चेंडू. ओ हो कॅच विन मॅचेस हे इक्वेशन सुद्धा या ठेवायला लागेल, की सोनूला मिळालेली संधी एक जीवनदान. 4 चेंडू 15 धावा. प्रयत्न चांगले होते. स्वतःला पूर्ण बॉडीला पुढे डोकून दिलं होतं, तदनंतर चेंडू हातामध्ये टिपला नाही ही दुसरी गोष्ट. फुल टॉस चेंडू बघा, फुल टॉस चेंडू येत आहेत. पियुषचे फुल टॉस चेंडू होत आहेत, म्हणजे निश्चितच आ बैल मार मुझे. पण बैलाला कशा प्रकारे टोलवलं जाते, फुलटॉस चेंडूचा कशा प्रकारे अपमानित केलं जाते या गोष्टी सुद्धा आहेत. फुलटॉस चेंडूचा इतकासा फायदा नाही भेटत. 5 चेंडू 16 धावा. चला दोन्ही कर्णधार तुम्ही सुद्धा रेडी जायचे. BV एकलव्य विरुद्ध वरदविनायक स्पोर्ट्स क्लब. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. ॲपच्या सहाराने ओ सावकाश फेकी वेगाने बघा शैलेश गडावळे त्यांना आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. बघा आपण युट्यूबच्या स्क्रीनवर पाहू शकता काय घडलं गेलं, रिप्ले मध्ये पाहू शकता. येस आमची टेक्निकल टीमला आता कुठेतरी व्यस्त केलं गेलं. बघा खालती पडले त्याच्यानंतर कुठेतरी पाहू शकता युट्यूबच्या स्क्रीनवर. नंतर जे काय घडलं आमच्या पाटील नेटवर्कच्या टेक्निकल टीमला आता व्यस्त करण्याचा प्रयत्न. या स्पर्धेचे मुख्य आयोजक साई माऊली क्रिकेट आयोजित गुरव काका कासुरमाळ स्मृती चषकाचे मुख्य आयोजक सन्माननीय हेमंत गुरव पिंटू साहेब यांचं सुद्धा व्यासपीठाच्या दिशेने आगमन होते. तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत. चला विरार क्रिकेट असोसिएशनचे उपसचिव जितेंद्र क्षत्रिय आपणास सुद्धा विनंती असेल तुम्ही सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. सर्व काही गोष्टी आमच्या पाटील नेटवर्कच्या टीममध्ये कॅप्चर केल्या आहेत. बघा काय घडलं काय बिघडलं युट्यूबच्या स्क्रीनवर तुम्ही सुद्धा पाहू शकता. युट्यूबच्या स्क्रीनवरती सर्व काही गोष्टी दाखवल्यात, कशा प्रकारे आउट दिला, काय घडलं काय बिघडलं. डगआउट चिंता वाढले. बघा थोडीशी घाई झाली होती, फेकी करताना थोडीशी घाई झाली होती. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 16. इथून घेर टाकावे लागतील. धावफलकाच्या जी संत गतीला कुठेतरी पहिल्या घेर मध्ये गाडी चालले मोरेगाव चॅलेंजर संघाला दुसऱ्या घेर मध्ये यावं लागेल. गोलंदाजी मारवरती स्वतः शैलेश करावळे. संघाची जबाबदारी आपण इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा ऐकलं की 2 गोलंदाज मिसिंग असल्या कारणाने फुलटा चेंडू फटका वेगाने. हो शरीराचा वेग घेऊन चेंडूला अडवलं गेलेला. समर्थ बॉय 14-32 संघ सपोर्ट आहे. ते कशा प्रकारे सपोर्ट आहे तेवढे आमचे रोहन टेलरच्या काळामध्ये सुद्धा कशा प्रकारे सपोर्ट आहे याचा उल्लेख केला जातोय. 1 चेंडू 17 धावा. खतरा कोणत्या संघासाठी आहे? खतरा मोरेगाव चॅलेंजर्स. बॅकफुटला थोडासा आहे. धावफलकाची जी संत गती आहे तिला जलद गती द्याव्या लागतील. पहिल्या घेर मध्ये जी गाडी चालली तिला दुसऱ्या घेर मध्ये. नालासोपारावरतून विरारला यायचं असेल तर फास्ट नाही, व्यासईवरून डबल फास्ट पकडावी लागेल. आता नाही चालणार. ट्रेन बदलावी लागेल. नालासोपारावरून विरारला येत आहेत. प्लीज वसईला उतरा. वसईवरून डबल फास्ट पकडा. जर का डबल फास्ट लोकल पकडली नाही तर सामन्यामध्ये खूपच अंतर मागे राहावं लागेल. 2 चेंडू 17 धावा. बघा 3 मिनिटाचा अवधी हा बाकी आहे. 3 मिनिटात 4 चेंडू हातावून झाले पाहिजे याची सुद्धा नोंद घ्या. सुरेख फटका चांगला. हो पियुष आले. क्षेत्र अक्षराचा दर्जा अशा प्रकारे ठेवलाय की 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 18. गाडी कुठे फसली गेली. जिकडे सिंगलला जास्त महत्व दिलं तदनंतर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न, ते मोठे फटके डॉटच्या रूपात आले. फुलटॉस चेंडू गौरीशच्या हातामध्ये. गौरीश चुकी करणार नाही. फुलटॉस चेंडू डॉट चेंडू गडी बाद देऊया. डीजेला संधी. कम ऑन डीजे.
वरती एखादा मोठा फटका आला तर बॅक सुद्धा होऊ शकतो, पण तो मोठा फटका येण्याच्या आधी एखादी चुकी बघा. आयोजन कमिटीकडून सूचना आले 15 मिनिटं अवधी पाटील नेटवर्कच्या स्क्रीनवरती लागला. 1.5 मिनिटात 2 चेंडू हाताहून झाले नाही तर 2 रनची पेनल्टी सुद्धा असेल, याची सुद्धा नोंद घ्यायची. समर्थ बॉईज 14-32. यष्ट्या शैलेश करावडे कधी गोलंदाजी करत नाही, पण अशा प्रकारे गोलंदाजी करतात की आता बॉलर म्हणून दोघवतायत. देऊया डीजेला संधी. कमान डीजे. कप्तान वरद विनायक स्पोर्ट्स क्लब बीव्ही एकलव्य कर्णधार प्लीज टॉस बॉक्सच्या दिशेने येऊन राहा. विराट क्रिकेट असोसिएशनचे उपसचिव सन्मानित जितूदास शेट्टी आपणा सुद्धा विनंती असेल प्लीज आपण सुद्धा आदरपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. शेवटचा चेंडू फटका ऑफ साइडला चांगला. हो हे विचार करावा लागेल की आदर्शला लेट का पाठवलं. चुकी मिसफील्ड झाली, मिसफील्डच्या रूपात चौकार आला. कोणत्या क्षणाला मिसफील्ड झाली हे सुद्धा समर्थ बॉईजला विचार करावा लागेल. शेवटच्या चेंडूवरती चुकी. धावफलक 4 ने पुढे सरकलं. 2-2 22 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 23 धावेचं आव्हान समर्थ बॉईज 14-32. चला आपण लगेच टॉस करून घेणार आहोत. 23 धावेचं आव्हान असणारे समर्थ बॉईज 14-32 या संघासाठी. 22 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. बघा खूप चांगलं षटक हाताळलं. या चौकार आला तरी शैलेश करावडे यांचा जर का षटक हाताळला असेल, नेहमी बॉलिंग करत नाही, षटक हाताळताना फक्त 6 धावा दिल्या. खूप चांगली कामगिरी शैलेश करावडे सुद्धा केलेली आहे. रेग्युलर गोलंदाज नसता कारणाने सुद्धा 2 गडी बाद केले होते. खूप चांगली गोलंदाजी. चला बीव्ही एकलव्य कर्णधार वरद विनायक स्पोर्ट्स क्लब कर्णधार विक्की प्लीज कोणी तरी एकाने टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला पाहिजे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. चला टॉससाठी यायचं वरद विनायक स्पोर्ट्स क्लब. विकी प्लीज आतमधून या. विकी मॅच मधून या, ग्राउंड मधून या. राज तुम्ही सुद्धा मंचावर या. 23 धावेचं आव्हान आहे गोलंदाजी मारवरती अनिकेत. पहिला चेंडू हलक्या हाताने ऑन साइडला यष्टीरक्षक जाण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. चला संदीप दादा कासुर आपणास विनंती आहे या स्पर्धेचे सर्वेसरा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. एक मोठी मॅच बीव्ही एकलव्य विरुद्ध वरद विनायक स्पोर्ट्स क्लब. हेड इज अ कॉल. हेड आलेलं. कॉंग्रॅच्युलेशन विकी, नाणेफेक जिंकलात. काय निर्णय असेल, कशा प्रकारे एक संघाची तयारी? 5 मधून 5 विजयी संघ तुमचा क्वालिफाय ठरला होता. हा 5चे 5 जिंकलेले. कॉन्फिडन्स तर हाय आहे आणि आता नवीन दिवस आहे, बघू परत कसे खेळतो ते. चालेल, बेस्ट ऑफ लक. राज नाणेफेकीचा निर्णय अजून आला नाहीये, सो तुमच्या बाजूने नाणेफेक असतं तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण केले असता. आता निर्णय येणं पेंडिंग आहे. एकंदरीत आजचा सकाळपासून तुमचा संघ खूप चांगला खेळतोय. आता नॉकआउटच्या स्टेजमध्ये कशा प्रकारे संघाचा कॉन्फिडन्स आहे? जसं खेळू तसंच बेसिक क्रिकेट खेळू आणि जिंकायचा प्रयत्न करू. चालेल, बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाचा. नाणेफेकीचा अहवाल बीव्ही एकलव्य नाणेफेक जिंकली. धावचीची संधी ओ हो मिस झाली. या छोट्या छोट्या मुवमेंटला कॅल्क्युलेट करावं लागेल. इथून जर का एखादी संधी सुटली तर परत 365 दिवसाची वाट पाहावी लागेल. म्हणून मैदानाच्या आजमध्ये संधी येते, संधीचं सोनं करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. समर्थ 14-32 मोरेगाव चॅलेंजर्स. ओहो वाईटचा कॉल, वाईटचा कॉल, वाईटचा कॉल, वाईट सुद्धा आले. जे एक्स्ट्रा डोकेदुखी ठरतील मोरेगाव चॅलेंजर. समर्थ बॉयज प्रत्येक सिंगल आणि एक्स्ट्रावर टाळ्या वाजल्या जातील. ऑफ साइडला हलक्या हाताने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलका धावा 7. 5 चेंडू झालेत. सॉरी 5 चेंडू झालेत. फुल टॉस. हो फटका. यश तांबे आफ्ताबच्या गॅप मधून 1 बाउंस चेंडू सीमारेषा पार. कम ऑन डीजे.
कॅमेरा म्हणजे चला विक्की प्लीज त्या दिशेने बाहेर त्याच दिशेने चौका आलाय. मॅच गरम आहे, मॅच गरम आहे. इकडून एखादा डॉट, एखादा ब्रेक थ्रू, कमबॅक. पहिला चेंडू सिंगल, धावा 11. बघा कशा प्रकारे सामन्याचा खेळ बदलला. एक चौकार अशा प्रकारे वरती आणून ठेवला की धावफलकामध्ये जास्त बँक बॅलन्स नाहीये. हो हो हो, सुरेख 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 सुरेख. डॉट 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 डॉट. नको इथून समर्थ बॉल 14 बसतो. डॉट आलं तर कॉन्फिडन्स देण्याचं कार्य सुद्धा केलं जाईल, कारण की मोरेगाव चॅलेंजर जितके डॉट येतील सामन्यामध्ये बॅक केलं जाईल. जोगीत पाटील मध्ये क्षमता आहे. इथून एखाद दुसरा डॉट अजून आला तर सामन्यामध्ये बॅक. फटका. हो 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 हो. आफ्ताब आफ्ताब आले. स्वतःच्या फॉलो थ्रू मधून चेंडू मिस झाला, पण तदनंतर काय झालं, आफ्ताब जलद गतीने चेंडूवर आले आणि बॅकअप दिलं. बॅकअप आहे पण कमबॅक आहे का, ही गोष्ट सुद्धा पाहावी लागेल. सुरेख सुरेख ऑन साइडला पुन्हा एकदा वेगीने चेंडूवर आले. बॅकअप शब्दाचा अर्थ मोरेगाव चॅलेंजरला माहिती आहे, पण कमबॅक साठी कमबॅक करणं सुद्धा मध्ये यष्टीरक्षक प्रत्येक चेंडूवरती स्टेपची सुद्धा अपील केली जाते. टॅपच्या सहाऱ्याने 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 14. अयानला सुद्धा माहिती आहे की कशा प्रकारे खेळ घ्यायचा आहे, कारण की अयानला सुद्धा माहिती आहे की माझं कार्य, माझं काम काय होतं. एक चौकार सामन्यामध्ये पूर्णपणे वरच्या बाजूने. ऑफ साइडला ड्राईव्ह केलं. हो हो हो. सिंगल सिंगल सिंगल. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकाची धावा 15-15. 15 धावा. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. बघा निर्णायक षटक आहे. या षटकावरती अवलंबून असेल की समर्थ बॉयज 14-32 वरच्या 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 दिशेने चाललाय की कुठेतरी बॅकफुटला येऊ शकतो. जो संघ मोरेगाव चॅलेंजर बॅकफुटला आहे त्याला कमबॅक करण्यासाठी येणाऱ्या 6 चेंडूवरती कशा प्रकारे मॅचचं इक्वेशन रंगतं. महत्वाचे 6 चेंडू, निर्णायक 6 चेंडू. अटॅकिंग फिल्डर 2 अटॅकिंग फिल्डर आपण पाहू शकतात. हलक्या हाताने ऑफ साइडला फक्त आदर्श आहे. आदर्श बघा कोणता चौका. आफ्ताब आणि यश तांबेच्या मधून चौका जाणं खूप मोठी कुठेतरी धक्कादायक घटना म्हणू शकता की, कारण की त्या दिशेने कालच्या दिवसाचा विचार केला तर एकही चौका नव्हता गेला. क्षेत्ररक्षणाचा दर्जा मोरेगाव चॅलेंजर यश असो की आदर्शने तर आदर्शच ठेवला क्षेत्ररक्षणाचा. हलक्या हाताने बघा आज वेगाने चेंडू कळले एकदा. आता सर्व बाजू मोरेगाव चॅलेंजरच्या विरोधात जात आहेत. चेंडू चांगल्या हातात आहे. टप्पा फोडून चेंडू आतमध्ये सुद्धा येतात, पण कमबॅक नाही होत आहे. 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 2 चेंडूचा खेळ झालाय. इथून खतरा कोणत्या संघासाठी वाढलाय? खतरा मोरेगाव चॅलेंजर या संघासाठी सुद्धा वाढलाय. खतरा खतरा खतरा. इथून खतरेची घंटी. इथून जर का डॉट नाही आले तर डोकेदुखी ठरू शकतंय. आणि समर्थ बॉयज 14-32च्या डगआउट मध्ये टाळ्यांचा गडगडाट चालू आहे. प्रत्येक सिंगल वरती टाळ्या वाजवल्या जात आहेत. ही बॉक्स क्रिकेट जगला आहे. सुरेख सुरेख सुरेख. गौरीशला कशा प्रकारे खेळी करायची आहे. एकाही मोठा फटका त्यांनी
प्रयत्न सुद्धा नाही केला, अटेम्प्ट सुद्धा केला नाही, फक्त दिशा दाखवली. 18 धावा 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 चेंडू 18 धावा. ऑन साइडून सुद्धा आता दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला पुढे आणण्याचा प्रयत्न. 18 धावा 3 चेंडू 9 चेंडू. सुरेख टप्प्या पडल्यानंतर हलक्या हाताने खेळण्याच्या नादामध्ये चेंडू सरळ यष्ट्यांवर आदळला. पहिला ब्रेक थ्रू. अयान बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. आठ चेंडू 5 धावा. 8-5 इक्वेशनच्या आधी येणारे 2 चेंडू. येणाऱ्या 2 चेंडूवर एखाद दुसरा डॉट आला तर कमबॅक मोरेगाव चॅलेंजर संघ सुद्धा करू शकतो. कारण की या संघाने अशा प्रकारे या ग्राउंड वरती खेळ खेळला आहे की चॅम्पियन विनरचा संघ आहे. एकविरा प्रीमियर लीग मध्ये मोरेगाव चॅलेंजर जो संघ क्षेत्ररक्षण करतोय तो संघ चॅम्पियन विनर. पण समर्थ बॉयज 14-32 एकही स्टार प्लेयर नसताना सुद्धा खूपच चांगला खेळ. अपकमिंग यंगस्टार आर्यनला पाहतोय आपण, गौरीशला यांना वरच्या दिशेने आणायचं कार्य हा समर्थ बॉयज 14-32 संघ करतोय. चुकी फुलटॉस चेंडू नाही चालणार. बघा जसा उल्लेख केला जातो की बाहुबली में कटप्पा, वैसे ही क्रिकेट के पिच पे टप्पा बहुत इंपॉर्टंट रहता है. टप्पा चेंडू जर का नाही पडला तर हा डोकेदुखी असतो. फुलटॉस चेंडूला फक्त दिशा देण्यात आली. शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. ओमकार दादा देवस्कर, आपणास सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठात येऊन स्थानपन्न व्हायचंय. तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत. ओ हो यष्टीरक्षक वेकी वेगाने कलेक्ट नाही झाली, गॅदर सुद्धा नाही झाली. या सर्व गोष्टी कॅल्क्युलेट कराव्या लागतात. ही फेकी वरच्या एंड वरती लावली असती तरी चालली असती का, खालच्या एंड वरती. या सर्वात गोष्ट जे पहिला घडलं, पहिला कृत्य की यष्टीरक्षकांनी पहिल्याच अटेम्प्टला चेंडू कलेक्ट का नाही केला, या सर्व गोष्टी शेवटच्या षटकात घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. बघा 6-3चं इक्वेशन. 6-3चं इक्वेशन. एकविरा प्रीमियर लीग मध्ये एमसीसी विरुद्ध नेमा बॉयज संघ, श्री स्पोर्ट्स विरुद्ध एकविरा संघ. जेव्हा 6-3चं स्वरूप 11चा संघ सुद्धा होता एक मॅच मध्ये. 6-3चं इक्वेशन जेव्हा आलं तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत बॉल गेला. पाटील नेटवर्कच्या स्क्रीनवरती टायमर सुद्धा चालू आहे. 3 मिनिटं बाकी आहे. सो मोरेगाव चॅलेंजर संघ याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. बघा प्रत्येक गोष्टी विचार करायला लागेल. ही मॅच कशा प्रकारे इतकी गोष्टी येऊन फसली. मैदानाच्या आतमध्ये खेळताना आदर्श मोरेगाव चॅलेंजर संघाचा 1 डाऊन बॅट्समन याला किती लेट पाठवलं, का आदर्शला सेकंड डाऊनला पाठवलं, का आदर्शला थर्ड डाऊन केलं, या सर्व गोष्टी कॅल्क्युलेट कराव्या लागेल. येणारी काळ वेळ सामना कोणत्या दिशेने जातो हे सुद्धा पाहावं लागेल. 6 चेंडू 3 धावा. थोडीशी घाई करायची मोरेगाव चॅलेंजर संघ प्लीज. नितेश नवीन गोलंदाज. सुरेख उल्लेख केलाय. 6-3ची मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाते. 5-3चं इक्वेशन येऊन थांबले. कोणीही सामना सोडू नका. सलामीवीर बॅटर गौरीश सुद्धा आहेत. गौरीशला सुद्धा या खेळपट्टीचा खूप अनुभव आहे. अपकमिंग यंगस्टर म्हणून गौरीशकडे सुद्धा पाहिले जाते. 5-3ची मॅच कशा प्रकारे येऊन फसले. सर्व प्रेक्षक वर्ग सुद्धा सामन्याचा मजा घेत आहेत. ड्राईव्ह केलाय. ओ माय गॉड, मोठा फटका खेळण्याची गरज होती का शेवटच्या क्षणाला ड्राईव्हचा मुवमेंट आलं. सर्व काही गोष्टी पहिली दुसरा ब्रेक थ्रू घेऊया डीजेला संधी.
थँक्यू. सामना कशा प्रकारे येऊन फसला. 4-3 ची मॅच ऑन आहे. दोन्ही बाजूला प्रेशर आहे. प्रेशर कुठून रिलीज केला जाईल हेही पाहावं लागेल. ओ आदर्श साठी टाळ्या वाजवायच्या. चेंडूला कलेक्ट केलं. क्षेत्ररक्षणाचा नजारा. दोन्ही डगआउटमधून टाळ्या वाजले. बघा आदर्शना सर्व ठिकाणी जिथे जिथे मॅचा होतात या आदर्शने क्षेत्ररक्षणाचा आदर्श ठेवलाय. विरार क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेत तुकाराम पाटीलच्या VPL ची स्पर्धा. 4 चेंडू 3 धावा. मॅच ऑन आहे. अजून कोणता संघ कोणता विजयी. 3 चेंडू 2 धावा. ऑन साइडला. हो गॅप मध्ये 2-1 ची मॅच ऑन आहे. मोरेगाव चॅलेंजर्स 1.5 मिनिटं याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. बघा 2-1 कशा प्रकारे मॅच जाईल. 2 चेंडू 1 धावा. इथून सर्व काही गोष्टी कॅल्क्युलेट कराव्या लागतील. 2-1 ची मॅच ऑन आहे. जर का मोरेगाव चॅलेंजर संघ जिंकला तर केतन पाटील यांच्याकडून 1000 रुपये. इथून नवीन बॅटरीवर सुद्धा प्रेशर येईल. पण मैदानाच्या आतमध्ये खेळताना कशा प्रकारे खेळ करतो. 2-1 ची मॅच ऑन आहे. 2-1 ची मॅच किंजल 11नी नेमा बॉईजला पराभूतच्या छायेत पाठवलं होतं. या गोष्टी आजच घडल्यात. मच्छी संडेचा दिवस क्रिकेटची मेजवानी रंगले. 2-1 ची मॅच ऑन आहे. शेवटचा आणि अंतिम. हो हे दृश्य सुद्धा पाहण्यासारखे आहेत. टॅपच्या सहाऱ्याने फेकी. कॉंग्रॅच्युलेशन समर्थ बॉईज. 14-32 संघ विजय ठरला. हार्ड लक मोरेगाव चॅलेंजर्स संघ पराभवाच्या छायेत जावं लागलं. खूप चांगला खेळ तुम्ही सुद्धा खेळा. 23 धावा डिफेन्स करताना दुसऱ्या चेंडूपर्यंत मॅचला सुद्धा आणलं गेलं.